हे काहीतरी नवीनच केलं बघा. आता काय म्हणावं आपल्या भाऊला, भाऊ आपला कडकच आहे कधी पण. काय म्हणता मित्रांनो, झोप तर झाली व्यवस्थित. आता मला पटकन निघू, डबा तर रेडी आहे, कॉलेजला निघायचं होतं. फ्रेश वगैरे होऊन निघालो बघा. बघतो काय यश आला होता कॉलेजसाठी आणि असं काहीतरी नवीनच केला गाडी. काहीतरी नवीनच असतं आपल्या भाऊचं हमेशा. तर भेटतो तुम्हाला आता कॉलेजवरून, कसं जाईल माहिती नाही दिवस. कॉलेज तर गेलं बघा व्यवस्थित, लेक्चर्स वगैरे झाले व्यवस्थित. आता म्हणलं रूमवर जायचं आहे पटकन, तितक्यात साहिल भाऊ आणि यांचे काहीतरी विषय चालू. तर आता आपल्याला एक सरप्राईज येणार आहे बघा, मग लवकरच कळेल. त्याची प्लॅनिंग सुरू आहे सगळ्यांची आता आमची ही. पटकन रूमवरून आधी बघा फ्रेश वगैरे झालो, कारण जिमला जायचं होतं. आता लेट गेलो तर रात्री लेट होईल म्हणून आधी निघूत म्हणलं. बॅग वगैरे उचलली आणि सरळ निघालो बघा जिमकडे. खूप दिवसानंतर हा मेळ लागला बघा. बुटं होते आपल्याकडे, आज भेटले घालण्यासाठी चान्स. जय बजरंगबली घेऊन फॉर्मला सुरुवात केली बघा. आज आपल्याला चेस्ट आणि ट्रायसेप्स करायचे होते. एक्सरसाइज वगैरे केली व्यवस्थित. आज गर्दी पण खूप होती, मग व्हिडिओ काय करता आले नाही. असंही करतच नाही मी, तरी करताही आले नाही. रूमवरून पहिलं बघितलं कशी आहे काय नाही ग्रोथ वगैरे. चेस्टही दिसत होती आणि आता आज ट्रायसेप्स पण आपल्याला उभरून दिसत आहेत, म्हणजे हळूहळू दिसतील चांगलेच. आता आहेत बऱ्यापैकी. तुम्ही सांगा कसे वाटत आहेत. लगेच घेतलं, मला काहीतरी खाऊन घेऊ, भूक लागली होती म्हटलं पटकन बनवलं. आता आपण एक्सपर्ट झालोत बघा बनवण्यामध्ये. आणि असाइनमेंट ते खूप काय लिहायचं आहे बघा. जेवण बनवणं हे सगळं मॅनेज करणं ना खूप अवघड आहे. रूम घेऊन राहणं ना सोपं नसतं. हा विषय असा असतो. जेवण वगैरे केलं, माझं आधीच झालं होतं जेवण. पटकन जेवण बनवलं, आता लिहाय बसतो. तोपर्यंत चला भेटू तुम्हाला उद्या. बाय. फॉलो करा हां, विसरू नका हो तुम्ही. बाय.